ओके. सर, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते आहात. आज बरेच वेळेला मी बघतो की तुमची तोफ असते आणि त्याच्यामुळे आजचा जो काय शिवसेनेचा जो मतदार आहे तो तुम्हाला प्रभावित होतो. आज तुम्ही निलंबीत आला, तुम्ही बघता निलंबीचं आजचं हे घराणेशाही, पैसा सत्तेसाठी, सत्ता पैशासाठी, असं जे काही समीकरण फिरत चाललेलं आहे, काय सांगाल असं? सर्वप्रथम तुम्ही हा खूप सुंदर प्रश्न विचारलात. मी खरंच आपल्या चॅनलचे आभार मानतो, कारण आज मीडियाही असे प्रश्न विचारत नाही ज्याच्यावर आम्हाला खरंच बोलायला आवडतं. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण होत चाललंय. बिनविरोधचा सुळसुळाट आपण पाहिलात. बाबासाहेबांची लोकशाही आपण कशी धोक्यात येते ते पाहिलात. ह्या घराणेशाहींना आता कुठेतरी उलथवायला हवं. या पैशाच्या खेळाला आता कुठेतरी उलथवायला हवं. पैशातून जर निवडणुका जिंकू लागलो किंवा पैशाचा सगळीकडे सुळसुळाट होत राहिला तर तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते निवडणुकीत कधीच उतरणार नाही. ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे शिक्षण आहे आणि ज्यांच्याकडे या समाजाप्रती आत्मसन्मान आणि ममत्व आहे. सर्वत्र पैशाचा सुळसुळाट होईल. रिकाम्या खिशाचे कार्यकर्ते कधीही निवडणुकीत उतरण्याची ती हिंमत करणार नाहीत आणि त्यानंतर मात्र मग माजलेल्यांचा इथे तुम्हाला प्रभाव दिसेल. हे जर मोडून काढायचं असेल तर खरंच हे थांबवलं पाहिजे. सर, पूर्वी एक सदस्य निवडणूक असायची, आता 4 प्रभागाचा 1 प्रभाग झाला. आपण जर बारकाईने विचार केला तर सर्वसामान्य व्यक्ती ही निवडणुकीसाठी उभी राहू शकत नाही. हे राजकर्त्यांनी आणि ह्या घराणेशाहीने एक प्रकारचं एक वर्तुळ तयार केलेलं आहे. काय सांगा? बघा ना, एक अख्खा प्रभागात अख्खी कुटुंब उभी राहतात. अ ब कड. इथे बाब्या असतो, इथे बाब्याचे वडील असतात, इथे बाब्याची आई असते, बाब्याची बहीण असते. ही बाबेगिरी आता मोडून काढायची. आणि यासाठी मी खरंच सांगतो तुम्हाला, यासाठी सर्वसामान्यांनी आता विचार करायला हवा. कारण आम्ही करतोय, आम्ही बोलतोय, आम्ही आवाज उठवतोय, आम्ही राक्षसी प्रवृत्तींच्या विरोधात उभे राहतोय. पण याच्यासाठी जोपर्यंत सर्वसामान्य उतरत नाही, या सगळ्या प्रवाहात उतरत नाही, खाली उतरून मतदान करत नाही, या सगळ्या बाबेगिरीला मी माझा बाब्या या सगळ्या गोष्टींना फाटा पडत नाही, तोपर्यंत काहीच घडणार नाही. क्रांती समाजातून आली पाहिजे, जनतेतून आली पाहिजे. त्यासाठी सर्व उतरावेत ही अपेक्षा करतो. राजकारणामध्ये युवा पिढी आज मोठ्या संख्येने येते, परंतु हे सर्व पाहिलं तर कुठेतरी पुन्हा युवा पिढी बॅकफुटवर जाते असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे. अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, युवा पिढी पुढे यायचा प्रयत्न करते, पण युवा पिढीला पुढे येऊ दिलं जात नाही, त्यांना दाबलं जातं. युवा पिढी तुमच्यासारखी सक्षम नाही. म्हणजे यांनी जे कमवून ठेवलंय आतापर्यंत या घराणेशाहींनी, त्यांच्याकडे तेवढा पैसा नसेल, त्यांच्याकडे विजन असतं, पण ते विजन मांडण्यासाठी आता आजकाल निवडणूक म्हटलं तर करोडोंचा पैसा, कोट्यांचा पैसा वाटला जातो. ह्या युवा पिढीकडे हा पैसा कुठून असणार? त्यांच्याकडे विजन असतं, पण त्यांचं विजन ऐकून घ्यायला कोणीच नाही. त्यासाठी त्यांना ती संधी देणं गरजेचं आहे. आज मी मगाशी माझ्या एका प्रभागामध्ये, मला वाटतं 8 नंबरचा प्रभाग होता, तिथे 21 वर्षाचा तरुण उभा आहे. 21 वर्षाचा तरुण. त्याला अनुभव विचारले जातील, पण अनुभव असण्यापेक्षा तुमच्या रक्तात किती निष्ठा आहे ते पाहिलं जाणं गरजेचं आहे. अनुभव नंतर येईल, अनुभव दिल्यानंतरच अनुभव घेता येतात. आज अनुभवी मंडळी सुद्धा काय पराक्रम दाखवतात तिकडे महापालिकांमध्ये, कसे सेटलमेंट होतात आपण सर्वांनी पाहिले. प्रभागाशी तडजोड नाही, प्रभागाच्या समस्यांची तडजोड नाही, सेटलमेंट अजिबात नाही. माझा एकही उमेदवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, एकही उमेदवार तडजोड करणार नाही याची खात्री आज आम्ही इथून, आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमच्या महिला जिल्हा प्रमुख असतील, आम्ही इथून सांगतो. आमच्या उमेदवारांकडून कसं काम करून घ्यायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. सर, आता शिवयुती एक शब्द आता आपण याच निवडणुकीमध्ये तो प्रभावित केलाय. नाशिकला जाहीर सभा झाली, आपण बघता राजसाहेब असेल, उद्धव साहेब असेल, कशा पद्धतीने आजचा नगरसेवक असायला? शिवयुती या शब्दामध्ये शिव हा शब्द येतो. शिव हा शिवसेनेचा, शिव हा भगवान शिवाचा आणि शिव हा छत्रपती शिवाजी महाराजांचा. तिथून येतात तत्व, तिथून येतात मूल्य, तिथून येतात निष्ठा. शिवयुती. आजचा नगरसेवक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर, आजचा युवक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, त्यांच्या लोकशाहीच्या मार्गाच्या विचारांवर, आणि आजचा युवक इथे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत म्हणाल तर आमच्या दिबा पाटील साहेबांच्या विचारांवर चालणारा असायला हवा. दिबा पाटील साहेबांच्या शिवाय नवी मुंबईचं राजकारण होऊ शकत नाही, कारण त्या माणसाने आपलं अख्खं आयुष्य घालवलं या सगळ्या भागासाठी, भूमिपुत्रांसाठी. आज भूमिपुत्रांची काय किंमत केली जाते तुम्ही मला सांगा. त्यामुळे इथल्या नगरसेवकांनी सर्वप्रथम आवाज उठवला पाहिजे आपल्या न्याय हक्कांसाठी, असं असायला हवं. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण विकासापेक्षा टांगा पलटी घोडा फरार हे जे चाललेलं आहे या संदर्भात काय म्हणतो? आता खरं बघायला गेलं तर हा त्यांचा वैयक्तिक टेन्शन त्यांच्यात चाललेलं आहे. पाहताय तुम्ही काय चाललंय गेल्या 2-3 दिवसापासून. पण ठीक आहे, जे काही असेल ते, पण हा टांगा पलटी झालाच पाहिजे मी सांगतो. कारण काही टांगे इथे अति उत्मातलेत, काही मातलेले आहेत, अति सत्तेचा ज्वार डोक्यात गेलेला आहे. त्यामुळे काही टांगे इथे पलटी झालेच पाहिजेत. आणि स्वच्छ हाताच्या, स्वच्छ चारित्र्याच्या, स्वच्छ विचारसरणीच्या लोकांना ती संधी मिळाली पाहिजे. हे टांगे पलटी घोडे फरार होऊन स्वच्छ माणसं ज्यावेळेस ती महानगरपालिकेत जाऊन बसेल त्यावेळेस नवी मुंबईचे प्रश्न